नमस्कार मंडळी. उन्हाळा सुरू झाला आहे. आता थंडी कमी झाली आहे आणि थोडंसं गरम व्हायला लागलं आहे वातावरणात. तर आपल्याला सारखं पाणी प्यावंसं वाटतंय आणि पाण्याचा इंटेक वाढवा सगळ्यांनी. आणि त्याचबरोबर पाण्याचा इंटेक जात नाही तर कुणी लिंबू सरबत, कुणी कोकम सरबत, कुणी आवळा सरबत असं सगळं इंटेक घेतात. कुणी फ्रूट ज्यूस, कुणी फ्रूट्स खातात. तर अशा प्रकारे आपण उन्हाळ्यात इंटेक वाढवतो. तर आज मी तुम्हाला अशाच प्रकारे उन्हाळ्यात सगळ्यात जास्त असं आणि पित्तनाशक असं आपल्याला इंटेक काय घ्यायचं आहे ते पदार्थ, ते पेय आज मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे. तर काय आहे ते पेय? तर त्याने पित्त होत नाही, उपवासाला देखील चालतं आणि ओरल इंटेक वाढवला जातो आणि तसेच उन्हाळ्यासाठी थंडगार असं हे पेय आहे. तर ते आपण घरी कसं बनवतो, ते कशापासून बनवलं जातं आणि काय काय वस्तू वापरल्या जातात, तर ते आपण आत्ता ह्या पेयामध्ये बघणार आहोत. तर चला आपण कुठलं पेय करणार आहोत आणि ते उपवासाला देखील चालतं, पित्तनाशक देखील आहे आणि उन्हाळ्यासाठी उपयुक्त आहे, थंडगार आहे आणि ओरल इंटेक वाढवतं. जर पाणी प्यायचं म्हणजे सारखं पाणी प्यावंसं नाही वाटत काही जणांना, तर ते पेय आपण पिऊ शकतो. त्याने ओरल इंटेक शरीरातला वाढतो. तर काय आहे तर ते चला बघूया. काय करणार आहे मी, एक पेय कुठलं करणार आहे, तर चला बघूया काय काय लागणार आहे त्यासाठी साहित्य. तर चला बघूया. तर हे पेय बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला 2 ते 3 मिरच्या आणि लसूण, आलं छोटासा तुकडा, मीठ आणि नारळ. आणि हे माझ्याकडे कोकम आगळ आहे. कोकम आगळ म्हणजे काय, तर आमसुलापासून हे कोकम आगळ तयार करतात. आमसूल हे पाण्यात शिजवायचे आणि ते चांगले शिजू द्यायचे आणि जे पाण्यातला जो आहे गर, ते म्हणजे कोकम आगळ होय. तर अशा प्रकारे हे कोकम आगळ आमसुलापासून तयार केलेलं जातं. तर हे याचं असा कॅन देखील भेटतो बाजारात, किंवा मग तुम्ही आमसुलापासून घरी आगळ तयार करू शकता. ते आमसुलाचं शिजून निघलेलं पाणी म्हणजेच कोकम आगळ होय. तर मी हे आणलेलं आहे कोकम आगळ. मी सोलकढी नेहमीच करते, त्यामुळे मी हे आणून ठेवलेलं आहे. आणि बघा चला आता सोलकढीची प्रोसिजर. अशा प्रकारे आपलं हे खोबरं मी कट करून घेतलेलं आहे. आता ते आपण अशा प्रकारे आपण खोबरं कट करून घेतलं आहे. ते आता मिक्सरमध्ये आपण काढून घेऊ. आपल्याला त्या खोबऱ्याचं पासून दूध बनवायचं आहे. इथे आपण खोबरं घेतलेलं आहे, त्यात पाणी टाकायचं. इकडे आपण गाळणी आणि एक असं भांडं तयार करून घेतलेलं आहे आणि इथे आपण हे पाणी आणि खोबरं असं घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं हे खोबऱ्याचं दूध तयार झालेलं आहे. ते छानपैकी गाळून घेऊया. अशा प्रकारे आपलं दूध झालेलं आहे तयार.
आपण हे पुन्हा वाटून घेणार आहोत. आपण पुन्हा ते उरलेलं खोबऱ्याचं किस होता तो पुन्हा वाटून घेतलेला आहे. आणि सोलकढी बनवण्यासाठी नेहमी ओलं खोबरंच लागतं, ओला नारळ. आता हे पुन्हा गाळून घ्यायचं. हे 2 ते 3 वेळेस आपण असं करून घेऊया. मी एका नारळाचंच केलेलं आहे. पूर्ण गाळून घे. त्यात पुन्हा पाणी टाकायचं थोडंसं. अजून एकदा करून घेऊया आपण. हा आल्याचा तुकडा टाकायचा, लसूण टाकायचा, मिरची तुम्हाला कितपत लहान मुलं पिणार असेल तर तिखट कमी करा, 2 मिरच्या टाकूयात. आणि मीठ, एक थोडंसं मीठ चवीप्रमाणे घ्या. आणि हे वाटून अशा प्रकारे आपलं हे तिसरं वाटणसुद्धा झालेलं आहे. हे गाळून घेऊया मस्त. यात आलं, लसूण, मिरची, मीठ याचं फ्लेवर आलेलं आहे. आपण हे उरलेलं खोबऱ्याचं जे आहे त्याच्यात आलं, लसूण आणि मिरची आहे, हे भाज्यांसाठी पण यूज करू शकता. हे फेकून नाही द्यायचं. अशा प्रकारे आपलं हे आलं, लसूण, मिरची, मीठ आणि ओल्या खोबऱ्याचं दूध तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपण हे आगळ टाकणार आहोत, 2 ते 3 चमचे. अशा प्रकारे आपलं हे हलवून घ्यायचं हे मिक्सर मस्त. बघा कसा कलर आलेला आहे. छान हलवून घ्यायचं, सगळं मिक्स झालं पाहिजे. तुम्ही आगळ बनवून करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. उन्हाळा चालू आहे तोपर्यंत आमसुलाचं आगळ करून तुम्ही फ्रीजमध्ये सेव्ह करून शकता. ते टिकतं खूप दिवस. अशा प्रकारे आपण ग्लास घेतलेला आहे. आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. अशा प्रकारे आपली सोलकढी घरच्या घरी तयार झालेली आहे. आणि बाहेर आपण हॉटेलमध्ये वगैरे गेलो तर हीच सोलकढी आपल्याला 50 ते 60 रुपये असा ग्लास भेटतो, यापेक्षाही छोटा मिळतो. तर अशा प्रकारे तुम्ही जरूर ट्राय करा सोलकढी. आणि बघा किती सुंदर कलर आलेला आहे, हॉटेलसारखाच कलर आलेला आहे. आणि या प्रकारे ही पित्तनाशक आणि उपवासाला चालणारी सोलकढी खूप सुंदर झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि जरूर ट्राय करा घरी. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि उन्हाळ्यासाठी खास स्पेशल तुमच्यासाठी ही माझ्याकडून सोलकढी रेसिपी. तर थँक्यू सो मच.